नमस्कार मित्रांनो. ITI इलेक्ट्रिशियन प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थ्यांसाठी तयार केलेल्या या खास डिजिटल मास्टर क्लासमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपला आजचा फोकस आहे AIITT जुलै 2026 ची परीक्षा. आणि म्हणूनच आपण निमी क्वेश्चन बँकमधील मॉड्यूल 7 सेल आणि बॅटरीवर आधारित सर्वच्या सर्व 40 प्रश्न अगदी डीपमध्ये समजून घेणार आहोत. हे सगळे प्रश्न आपण मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांच्या संदर्भाने कव्हर करू, जेणेकरून परीक्षेच्या वेळी कसलाही गोंधळ उडणार नाही. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला रोडमॅप अगदी सिंपल आहे. आपण बेसिक नियम, सेलचे प्रकार, लीड ॲसिड बॅटरी, तिचं चार्जिंग टेस्टिंग आणि शेवटी काही दोष व सर्किट्स अशा 5 टप्प्यात हे मॉड्यूल पूर्ण करणार आहोत. चला थेट आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया, बेसिक नियम आणि सूत्रे. आता सेल आणि बॅटरी म्हटलं की फॅरेडेचे इलेक्ट्रोलायसिसचे नियम आलेच. आपले जे सेकंडरी सेल असतात ना, ते याच नियमावर काम करतात. आता यातलं एक सूत्र अगदी डोक्यात फिट बसून ठेवा. M=ZIT. इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेत जे वस्तुमान किंवा मास जमा होतं ते काढण्यासाठी हे सूत्र वापरतात. यातलं जे Z आहे ना, ते सर्वात महत्त्वाचं आहे. Z म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट, म्हणजेच ECE. हे परीक्षेत हमखास विचारलं जातं. सूत्रांसोबतच काही व्हॅल्यूज आपल्याला तोंडपाठच असायला हव्यात. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक चार्ज मोजण्याचं एकक कुलोंब आहे, हे विसरून चालणार नाही. त्यानंतर सिल्वर म्हणजे चांदीचं ECE मूल्य 1.11192 मिलीग्रॅम प्रति कुलोंब असतं. तर कॉपर म्हणजे तांब्याचं EC 0.329 मिलीग्रॅम प्रति कुलोंब इतकं असतं. आणि हो, जेव्हा एखाद्या द्रवपदार्थामधून विद्युत प्रवाह जातो तेव्हा जो परिणाम दिसतो ना, त्याला आपण केमिकल इफेक्ट किंवा रासायनिक परिणाम म्हणतो. हे थेट मार्क मिळवून देणारे फॅक्ट्स आहेत. बेसिक नियम तर आपण पाहिले. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, सेलचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये. प्रत्यक्षात काम करताना आपल्याला वेगवेगळ्या सेल्ससोबत डील करावं लागतं. जसं की फोटोव्होल्टिक सेल. हे सेल सूर्यप्रकाशाचं थेट इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करतात. पण इथे कॅच आहे बरं का, जर सोलार सेलचं तापमान वाढलं तर त्याची आउटपुट पॉवर कमी होते. हे नेहमी लक्षात ठेवा. आता लिथियम सेलबद्दल बोलायचं झालं तर त्याचं आउटपुट व्होल्टेज 2.5 व्होल्ट इतकं असतं. आणि आपल्या मनगटावरच्या डिजिटल घड्याळात जो छोटासा सेल असतो ना, तो मर्क्युरी सेल असतो. आता थोडं ड्राय सेलच्या म्हणजेच कोरड्या सेलच्या आत डोकावून पाहूया. कार्बन झिंक ड्राय सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून अमोनियम क्लोराईड वापरलेलं असतं. यात पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो कार्बनचा आणि नेगेटिव्ह म्हणजेच कॅथोड असतो झिंकचा. इथे तुम्हाला एक गोल्डन रूल सांगते, कायम लक्षात ठेवा. जर सेलवरचा लोड वाढवला तर त्याचं टर्मिनल व्होल्टेज नेहमी कमी होतं. ड्राय सेल समजला असेल तर आता आपण एका हेवीवेट चॅम्पियनकडे वळूया, लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड बॅटरीची रचना खरोखरच खूप अचूक असते. या बॅटरीमध्ये निगेटिव्ह प्लेट्स बनवण्यासाठी स्पॉन्ज लीड वापरतात. इलेक्ट्रोलाइट म्हणून यात पातळ सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच डायल्युटेड सल्फ्युरिक ॲसिड असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स एकमेकांना चिकटून शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये सेपरेटर ठेवलेला असतो. या बॅटरीच्या आत जे रसायनशास्त्र चालतं ते खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, जेव्हा आपण बॅटरी फुल चार्ज करतो ना, तेव्हा पॉझिटिव्ह प्लेटवर लीड पेरॉक्साईड म्हणजे PbO2 तयार होतं. पण जेव्हा तीच बॅटरी आपण वापरतो म्हणजेच ती डिस्चार्ज होत असते, तेव्हा निगेटिव्ह प्लेटवर लीड सल्फेट म्हणजे PbSO4 जमा होतं. चार्जिंग आणि डिस्चार्जिंगमधला हा केमिकल फरक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. रचना तर समजली, पण ही बॅटरी चार्ज कशी करायची आणि ती व्यवस्थित काम करतेय की नाही हे कसं तपासायचं? चला पुढच्या विभागात हेच पाहूया. बॅटरी चार्ज करण्याच्या 2 मुख्य पद्धती आहेत. समजा तुम्हाला बॅटरी कमी वेळेत आणि हाय करंटवर चार्ज करायची आहे तर तुम्ही बूस्ट चार्ज पद्धत वापराल. पण जर बॅटरी एकदम संथपणे खूप वेळासाठी आणि अगदी कमी करंटवर चार्ज करायची असेल तर ट्रिकल चार्जिंग वापरतात. आणि हो, बॅटरीची कपॅसिटी नेहमी अँपिअर तास म्हणजेच AH मध्येच मोजतात. हे तर तुम्हाला माहीत असेलच. चार्जिंग करताना 2 गोष्टींची काळजी घेणं मस्ट आहे. पहिली गोष्ट, बॅटरी चार्ज करताना तिचा व्हेंट प्लग नेहमी उघडा ठेवायचा. का? कारण चार्जिंग प्रक्रियेत जो गॅस तयार होतो तो सहज बाहेर पडावा म्हणून. आणि दुसरी गोष्ट, बॅटरी चार्जरवर जो फाईन सिलेक्टर स्विच असतो त्याचा मुख्य उपयोग योग्य करंट रेटिंग सिलेक्ट करण्यासाठी होतो.
आता टेस्टिंगबद्दल बोलू. लीड ॲसिड बॅटरीमधल्या इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी आपण हायड्रोमीटर हे उपकरण वापरतो. बॅटरी चार्ज होत असताना इलेक्ट्रोलाइटची कंडिशन काय आहे हेच तपासणं हायड्रोमीटर वापरण्यामागचं मुख्य कारण असतं. आता तुमच्यासाठी एक छोटासा पण ट्रिकी प्रश्न, जो निमी क्वेश्चन बँकमध्ये बऱ्याचदा आलाय. बॅटरीमधील व्होल्टेजची चार्जिंग स्थिती तपासण्यासाठी नेमकं कोणतं उपकरण वापरलं जातं? जरा आठवून बघा. बरोबर, याचं उत्तर आहे हाय रेट डिस्चार्ज टेस्टर. या टेस्टरला जे 2 जाड-जूड हेवी ड्युटी प्रॉंग्ज असतात ना, ते थेट बॅटरीच्या टर्मिनल्सवर लावून आपण व्होल्टेजची चार्जिंग कंडिशन एकदम अचूकपणे तपासू शकतो. वर्कशॉपमध्ये हे टूल खूप कामी येतं. एक चांगला इलेक्ट्रिशियन तोच असतो ज्याला फॉल्ट शोधता येतो. त्यामुळे आता आपण बॅटरीमधले दोष, त्यावरील उपाय आणि सर्किट वायरिंगकडे वळूया. बॅटरीमध्ये काही ठराविक दोष वारंवार आढळतात. जर बॅटरी सतत ओव्हरचार्ज किंवा ओव्हर डिस्चार्ज झाली तर तिच्या प्लेट्स वागतात. या प्रॉब्लेमला बकलिंग म्हणतात. यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका असतो. दुसरा एक हट्टी दोष म्हणजे हार्ड सल्फेशन. आता हे कसं दुरुस्त करायचं? तर यावर उपाय एकच. बॅटरी अगदी कमी करंटवर दीर्घ काळासाठी चार्जिंगला लावायची, ज्याला आपण मगाशी ट्रिकल चार्जिंग म्हटलं होतं. आणखी एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे व्होल्टाईक सेलमध्ये होणारी लोकल ॲक्शन. हा दोष टाळण्यासाठी झिंक प्लेटवर पारा म्हणजेच मर्क्युरीचा लेप लावला जातो. याला अमल्गमेशन म्हणतात. आणि जाता जाता एक प्रो टिप, कुठल्याही धातूच्या पृष्ठभागावर गंज लागू नये म्हणून जी पद्धत वापरतात तिला कॅथोडिक संरक्षण किंवा कॅथोडिक प्रोटेक्शन असं म्हणतात. आता सर्किट वायरिंगचा एक प्रॅक्टिकल प्रश्न. विचार करा, जर एखादा पॅरलेल सर्किटमध्ये चुकून एखादा सेल रिव्हर्स पोलॅरिटीने म्हणजे उलटा जोडला गेला तर त्याचा काय परिणाम होईल? जर असं झालं तर अख्खं सर्किट शॉर्ट सर्किट होईल. म्हणूनच पोलॅरिटीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता व्होल्टेजच्या बाबतीत बोलायचं तर पॅरलल सर्किटमध्ये तुम्ही कितीही सेल लावले तरी एकूण आउटपुट व्होल्टेज हे एका सेलच्या व्होल्टेज इतकंच राहतं. पण सिरीज सर्किटमध्ये मात्र व्होल्टेजची बेरीज होते. जसे ती 3.5 व्होल्टचे सेल सिरीजमध्ये लावले तर 1.5 अधिक 1.5 अधिक 1.5 बरोबर 4.5 व्होल्ट मिळतील. आणि सर्किट डायग्राम पाहताना SCR वापरलेला इन्व्हर्टर ओळखायला विसरू नका. चला मित्रांनो, आता आपण या मास्टर क्लासच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, आपली एक्झाम चीट शीट. या एका नजरेत संपूर्ण 40 प्रश्नांचा अर्क तुम्हाला मिळेल. लिथियम सेल्सचं 2.5 व्होल्टेज, सिल्वरचं 1.1182 EC मूल्य, M=ZIT महत्त्वाचं सूत्र आणि लेड ॲसिड बॅटरीमधलं सल्फ्युरिक ॲसिड आणि स्पॉन्ज लेड. परीक्षेच्या आदल्या दिवशी फक्त या मुख्य गोष्टींची उजळणी केली तरी तुमचा कॉन्फिडन्स एकदम हाय राहील. आज आपण जे सेल आणि बॅटरीचे बेसिक कन्सेप्ट्स शिकलो ना, ते फक्त ह्या परीक्षेपुरते मर्यादित नाहीत. उद्या जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर जाऊन ॲडव्हान्स्ड एनर्जी स्टोरेज सिस्टम्स आणि मॉडर्न इलेक्ट्रिकल ग्रिड्सवर काम कराल, तेव्हा हेच नॉलेज तुमचा सर्वात भक्कम पाया असेल. विचार करा, हेच बेसिक सिद्धांत भविष्यातील ऊर्जेला कसा आकार देतील. AIIT जुलै 2026च्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की तुम्ही उत्तम यश मिळवाल. धन्यवाद.